नमस्कार मंडळी, शांतता शोधताय? चला तर मग. साताऱ्यापासून अगदी थोड्याच अंतरावर लपलेले महादेवाचे हे अद्भुत धाम, केदारनाथ धाम पंचदेवालय संस्थान. या पवित्र केदारधामाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. सातारा शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर परळी सज्जनगड परिसरात निसर्गाच्या कुशीत वसलेले असे एक दिव्य स्थान, जिथे पोहोचताच मनाला शांती आणि आत्म्याला भक्तीचा अनुभव येतो. उरमोडी धरणाला लागूनच असलेल्या नेत्रळ याच पवित्र स्थळी ग्रामदैवत श्री केदारनाथ यांचे भव्य व दिव्य श्री केदारनाथ धाम पंचदेवालय उभारण्यात आले आहे. हे धाम केवळ एक मंदिर नसून श्रद्धा आणि संस्कृतीचे एक जिवंत प्रतीक आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला दिसेल सुंदर अशी दगडी दीपमाळ, दगडी तुळशी वृंदावन, भव्य दगडातून साकारलेला हा नंदी आणि सागवानाच्या लाकडातून बनवलेली अद्भुत नक्षीदार द्वारे. हे सर्व या धामाच्या सुंदरतेमध्ये आणखी भर घालतात. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात विराजमान आहेत श्री केदारनाथ. त्याचबरोबर श्री भुवनेश्वरी देवी, श्री गजानन, श्री हनुमान आणि श्री विठ्ठल रुक्मिणी या पाचही देवतांची 5 स्वतंत्र गर्भगृहांमध्ये विधिपूर्वक स्थापना करण्यात आलेली आहे. या धामाचे एक वैशिष्ट्य म्हणजे श्री केदारनाथांच्या गर्भगृहाच्या मागील बाजूस उत्तराखंडातील हिमालयाच्या कुशीत वसलेले ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. श्री केदारनाथांच्या सानिध्यात पावन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर अंगरक्षक श्री कालभैरवनाथही तेथे विराजमान आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर समोरच सभागृह आहे. त्या सभागृहाच्या मंचावर कलात्मक पद्धतीने शिवपिंड उभारण्यात आली आहे. त्या शिवपिंडावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे या मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मंदिराच्या मागील बाजूस सुशोभित अशी बाग तयार करण्यात आली आहे आणि तेथून उरमोडी धरणाचे अत्यंत सुंदर दृश्य बघायला मिळते. हे स्थान केवळ दर्शनासाठी नसून अनुभूतीचे धाम आहे, जिथे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला शांती, श्रद्धा आणि शिवत्वाचा अनुभव मिळतो. तर मंडळी, आपण साताऱ्याच्या आसपास असाल किंवा आध्यात्मिक शांतीच्या शोधात असाल तर नक्कीच एकदा भेट द्या श्री केदारनाथ धाम पंचदेवालयाला. अजून न शोधलेली ठिकाणं पाहण्यासाठी फॉलो करा अनपिन.द मॅप चॅनलला.